ओम साईराम भावांना. तर पहिल्या पार्टमध्ये आपण द वॅक्स वर्ल्डचे एंट्री, लोकेशन आणि तिथले साईबाबाचे 2 स्टॅच्यू आणि त्याच्या पाठीमागची स्टोरी ही आपण पहिल्या पार्टमध्ये बघितली. तर आता वाट न बघता स्वागत करतो पार्ट 2मध्ये. तर मित्रांनो, सेकंड पार्टची सुरुवात करतो सेकंड फ्लोअरवरून, जिथे एंट्री केल्याबरोबर समोर दिसतात आपल्याला आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या बाजूला आहे आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री विखे साहेब. यांना घरोघरी आपण तर ओळखतोच. त्यांच्या थोडंसं पुढे गेल्यावर आहे युनायटेड किंगडमची राणी एलिझाबेथ, क्वीन एलिझाबेथ. आणि त्यांच्या बाजूला आहे आपले फेवरेट हिरो विल स्मिथ यांनी भरपूर चित्रपट केले, पण मला त्यांचा आवडतो मॅड इन ब्लॅक. आणि त्यांच्या थोडंसं पुढे गेल्यावर दिसतं की टर्मिनेटरमधलं हिरोचं नाव आहे आर्नॉल्ड आणि त्याचं पुढलं नाव आहे थोडंसं ते अवघड आहे, ते मला येत नाही. त्याचा शोध तुम्हीच लावा आणि तुम्ही वाचून दाखवा काय आहे ते. त्याच्यापुढे ही हिरोईन होती, हिचंही नाव मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीने सांगा. पुढे होते आपले मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर मिस्टर बिल गेट्स. यांना तर तुम्ही प्रत्येकजण ओळखत असाल. आणि त्यांचं थोडंसं पुढे गेल्यावर होतं पॉंग साई यंग. हा आहे एक चायनीज कलाकार ज्याने आपल्याला कराटे वगैरेची भरपूर काही नॉलेज दिली. आणि त्याच्या पुढे होतं सगळ्यांचा देव माणूस म्हणजे मिस्टर आयरन मॅन, म्हणजे टोनी स्टार्क, ज्याचं नाव आहे RDJ. आणि थोडं पुढं होतं वल्वरी हे कॅरेक्टर खूप चांगलं आहे. आणि आत्ता रिसेंटली त्याचा पिक्चर येऊन केला डेडपूल वर्सेस वल्वरी, तो तुम्ही पाहिला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडं पुढे गेल्यावर होते मेसी आणि रोनाल्डो. ओके, या कॅरेक्टरला तर तुम्ही ओळखतच असाल, यांचं नाव आहे मिस्टर बेन. थोडं पुढे गेलो तर जिम कॅरी यांचा स्टॅच्यू आणि त्यांच्या बाजूला होता जॅकी चॅनची हाईट थोडी जास्त होती मला असं वाटतं. त्यानंतर होते आपले बापू म्हणजे मिस्टर महात्मा गांधीजी. त्या बाजूला होते रिस्पेक्टेड मदर तेरेसा. थोडं पुढे गेल्यावर दिसते आपल्याला मायकल जॅक्सन पुढे मी त्यांची सिग्नेचर पोज दिली, ती मला जमली का नाही ते मला माहीत नाही, पण मला द्यायला खूप मजा आली. त्यानंतर होते सर्वांची फेवरेट विन डिझेल, ज्यांनी भूमिका केली फास्ट अँड फ्युरियसमध्ये. त्यानंतर बिट्टूनंही आयरन संघ फोटो काढला, त्यांना रोनाल्डो संघ फोटो काढला आणि त्याचं बघून मी पण 2-4 फोटो काढले मेसी संघ, रोनाल्डो संघ, ते तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर वेळ येते रिव्ह्यू करायची. रिव्ह्यू घ्यायला मी गेलो. मग काय तुमच्या भावाला पण त्याने माईक वगैरे लावून दिला. मग त्यानंतर मी रिव्ह्यू दिला आणि त्यानंतर संपला आपला पार्ट.